करूया। दिवसभर चर्चा आहे, म्हणजे 2-3 दिवसांपासून खरं तर चर्चा आहे ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत या संदर्भातली। ही इच्छा महाराष्ट्राची आहे। तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास काहींना कायमचं शेतात जावं लागेल असा घणाघाती टोला लगावला संजय राऊतांनी शिंदेंना। त्यांचं नाव न घेता हा टोला लगावण्यात आलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली। तसंच हा ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे, आमच्या भावना स्वच्छ आणि निर्मळ आहेत असा टोलाही राऊतांनी लगावला। भूतकाळात न वळण्याचं आम्ही ठरवलंय। उद्धव ठाकरे हे भविष्याचा विचार करणारे नेते आहेत असंही ते म्हणाले। सकारात्मक दृष्टिकोन महाराष्ट्राकरता महत्त्वाचा आहे असंही ठामपणे संजय राऊतांनी सांगितलं। आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल, कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे। पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही। त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो। महाराष्ट्रात काही चांगलं घडावं आणि महाराष्ट्रानं एकत्र येऊन हुकुमशाहीविरुद्ध कायम लढे दिलेले हे विसरू नका। पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कोणी काहीच वक्तव्य केलं नाही। स्वतः उद्धव ठाकरे असेल, मी असेल, आमचे इतर माझे सहकारी असतील, प्रवक्ते आहेत खाली, तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं नाही। आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये। भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्म्युला आहे। भूतकाळात डोकावायचा नाही। जेव्हा आम्ही ठरवलंय माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे, एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं। मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना। याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात। आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचं आहे, आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, हे ठरलंय ना दोन नेत्यांमध्ये। मग उद्धवजींनी खाली संदेश दिले, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे, आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे। त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही। 4 भिंतीआड आपण बोलू शकतो, पण ज्याच्यामुळे हा जो नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही। त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे, बरं का। त्यांच्या नशिबी 2 भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे, त्यांना हे नको आहे। आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य करण्यात आलंय। राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या व्यापक हिताकरता एकत्र येण्यास तयार आहेत। या बातमीनं देशाच्या राजकारणात खळबळ माजवून दिलेली आहे। या बातमीनं अनेकांना आनंद झाला, तसं अनेक जण पोटदुखीनं बेजारही झाले। शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला, त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बैमानी करणाऱ्यांना पंक्तीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी काय पुढे नेणार, हा साधा सरळ प्रश्न आहे। भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं आहे। मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील। राजकारणामध्ये विष पिरण्याचंच काम त्यांनी केलेलं आहे। महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा आणि त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावं ही त्यांची भूमिका आहे। प्रयागराजच्या गढूळ अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवलं आणि धर्माचा धंदा केला। महाराष्ट्रातील मराठी जनतेनं बोध घ्यावा,
आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.